इस्लामिक बँकिंग ही भारतामध्ये काही वर्षांपूर्वी चालू झाली होती आणि साधारणपणे 2011 ते 13 या कालावधीमध्ये इस्लामिक बँकिंग चालू झाली. ती केरळ राज्यामध्ये तिच्या पहिल्या बँका उघडल्या गेल्या. अच्छा. आणि त्याला आपल्याला सगळ्यांना नाव माहितीच आहे, डॉक्टर सुब्रमण्यम स्वामी यांनी त्याला चॅलेंज केलं. बरं. आणि त्यांनी चॅलेंज करताना सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न विचारला, जर देशाचं संविधान सेक्युलर आहे तर एका धार्मिक पद्धतीने तुम्ही अर्थव्यवस्था कशी चालवू शकणार? बरोबर आहे. कारण इस्लाममध्ये व्याज घेण्याला सुद्धा हराम म्हटलेलं आहे. हो, मग ती बँकिंग व्यवस्था तरी सुद्धा आहे. म्हणजे ती बँकिंग व्यवस्था जी असते, प्रत्येक मुसलमानाला 7% रक्कम त्याची जी मशिदीमध्ये द्यायची असते, जकात म्हणतात. म्हणजे इस्लामचे 5 जे मूलभूत कर्तव्य, त्याच्यामध्ये जकात देणं हा मूलभूत कर्तव्याचा भाग आहे. त्यामध्ये ही जकात जी त्यांना द्यावी लागते, ही जकातीचा पैसा तिथे जमा केला जातो. अच्छा. तो जे उद्योजक किंवा नवीन युवक आहेत की ज्यांना व्यवसाय चालू करायचा आहे, त्यांना तो वापरण्यासाठी दिला जातो. बरं. आणि त्याला काही कालावधी नसतो किंवा त्याला काही व्याज ते आकारत नाही. त्या बदल्यात ते सांगतात की ठीक आहे, तू हा तुझा व्यवसायासाठी हा निधी किंवा धन हे तू वापरू शकतोस. आणि हा जो पैसा आहे, तुला ज्यावेळी प्रॉफिट होईल, तुला ज्यावेळी त्यातून नफा होईल, त्यावेळी तुला जेवढे हवे असतील तेवढे तू परत करू शकतोस. असं सामान्यपणे त्याची पद्धत असते. त्यामुळे तसं व्याज हे हराम आहे. आणि म्हणून इस्लामिक बँकेची पहिली सुरुवात झाली 2013ला. ह्याचा निकाल आला आणि हा निकाल आल्यानंतर मग आपल्या देशातल्या न्यायालयांनी सांगितलं की भारतामध्ये इस्लामिक बँक चालू शकणार नाही. जर चालायचं असेल तर तुम्हाला रिझर्व्ह बँकेच्या नियमाने चालावं लागेल. बरोबर. धर्माच्या कॉन्सेप्टने आपल्या देशामध्ये बँक चालू शकत नाही. बरोबर. इस्लामिक बँक बंद झाली. मग प्रश्न हा आला की आता ह्यातून पैसा कसा मिळवायचा? बरं. कारण इस्लामिक बँकेवरती जगभरामध्ये आरोप झाले की मुस्लिम ब्रदरहुडला, म्हणजे थेट आतंकवादी संघटनांना पैसा पुरवणारी संघटना, तिला मुस्लिम ब्रदरहुड म्हटलं जातं. बरोबर. त्या संस्थेला मोठ्या प्रमाणात निधी यातून जातो. आणि जेव्हा हे लक्षात आलं, म्हणून हा बंद झाला सगळा व्यापार. बऱ्याच देशांमध्ये बंद झाला. मग त्यांच्यापुढे प्रश्न आला की आता मग पैसे कमवायचे कसे किंवा हा निधी कसा मिळवायचा? बरोबर. आणि त्यातून हलाल इकॉनॉमीचा जन्म झाला. अशाच प्रकारे हिंदू धर्म रक्षणासाठी अजून कोण कोण काय काय काम करतं हे जाणून घेण्यासाठी हिंदवी स्वराज्य स्पीक्स या फेसबुक चॅनलला, इंस्टाग्राम चॅनलला आणि यूट्यूब चॅनलला लाईक, फॉलो, सबस्क्राईब नक्की करा.